नमो बुद्धाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धा's टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। विशेषतः बौद्ध विनय वर्षावास के उपलक्ष्य में हम हर दिन शाम के 7 बजे विशेष धम्मदेशना कार्यक्रम लेके उपस्थित होते हैं। तो आज का ये विशेष कार्यक्रम हम मुकुंदवाड़ी स्थित अनाथपिंडिक जैतवन बुद्ध विहार से आप लोगों को प्रत्यक्ष दिखा रहे हैं। विशेषतः आज यहाँ पूजनीय भिक्षु संघ के सामीप्यता में पंचशील प्रार्थना, परित्राण पाठ, धम्मदेशना कार्यक्रम होने वाले हैं। विशेषतः इस विहार में नया भिक्षु निवास निर्माण संपन्न हुआ है। इसके उद्घाटन के रूप में आज का एक कार्यक्रम संगदान कार्यक्रम का आयोजन हुआ है। तो आज हम आप लोगों को यहीं से प्रत्यक्ष ये कार्यक्रम दिखा रहे हैं। तो आइए आज का ये कार्यक्रम शुरू करते हैं। म्हणून तुला दिसत नाही हां है ना हां ये पुढे ये अरे त्याच्यावर मेणबत्ती केलेली आहे किचन मध्ये नाही जायचं भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा ते भवन्तु ते साधु साधु साधु। अभी हॉल पे जाएंगे। भिक्षू संघाचा आगमन होत आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी परित्राण पाठ देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सर्व श्रद्धा संपन्न धम्म उपासक उपासिका यांना देखील सूचना आहे, भिक्षू संघाच्या पाठोपाठ आपण देखील विहारामध्ये यायचं आहे।
सर्व सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते तथागतांच्या प्रतिमेला पुष्पहार केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तथागतांच्या चरणकमलांशी पुष्प धूपदीपाने पूजा होत आहे. या अंतिम रत्नांना अभिवादन करून त्रिसरणासह पंचम ग्रहण करायचं आहे. त्यानंतर बुद्ध पूजा पाठ, त्रिरत्न वंदना, महापरित्राण पाठमध्ये महत्त्वपूर्ण असे सूत्र होतील. त्यानंतर भिक्खू संघाची धर्मदेशना होईल आणि शेवटी आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वांनी अरहं पासून सामुदायिकरित्या सुरुवात करावी. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. याचना करा.
हेलो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शीलं सम्पादित साधु 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 बुद्धं नमामि
धम्मं नमामि संघं नमामि। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत अनंत गुण धम्म आशीर्वाद से भरा हुआ ये परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ अभी करते हैं। इस परित्राण के अनुभव से बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से विशेषतः अनाथ पिंडिक बुद्ध विहार जेतवन अनाथ पिंडिक जेतवन बुद्ध विहार में जो नवनिर्मित जो भवन है इससे बुद्ध शासनिक कार्य में खूब उन्नति करे, प्रगति करे, भिक्षुओं की खूब सेवा करे और साथ ही साथ इसमें प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग करने वाले संपूर्ण उपासक उपासिकाओं के जीवन में भी बुद्ध धम्म संघ के अनुभव से सुखी हो, निरोगी हो, जय मंगल हो। साथ ही साथ इस कार्यक्रम में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी संपूर्ण उपासक उपासिकाएं, संपूर्ण प्राणी मात्र को जीवन में बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब सारा पुण्य धम्म करते हुए निर्वाण के तरफ निरंतर आगे बढ़ सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी परित्राण पाठ करते हैं। श्रद्धापूर्वक ध्यानपूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोखदं धम्मश्रवणकालो अयं बदन्ता धम्मश्रवणकालो अयं बदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं बदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। ये संता संतचित्ता शरण शरण यतलोकान्तरे वा पुम्मा पुम्मा च देवा गुणगणगहना व्यवता सबकालं एते आयन्तु देवा वरकनकमये मेरुराजे वसन्तो शान्तो शान्तो सहेतुं मुनिवरवचन सोतुमग्गं समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यकादेवा च ब्राह्मणो याममेहि कथं पुण्य सर्वसम्पत्ति साधकं सभ्येतं अनुमोदयित्वा समग्र शासने रता पमादरहिता वन्तु अरकासु विशेषतो शासन सचलोकास उदे भवतु सर्वदा शासनं पञ्चलोकाञ्च देवारक्षन्तु सर्वदा साधिं वन्तु सुखे सर्वे
परिवारयातनो अनेका सुमनावन्तो सहसाभ्यः ज्ञातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अज्ञेतो वा उदाकतो वा पिशाचतो वा कानुकतो वा कान्तकतो वा नाकततो वा जनपदरोगतो वा असदम्मतो वा असन्दितो वा असपुरुषतो वा छन्दाप्ते असमेघ गोनाकुकुराय विचिका मनीषाप देपे अचतरच सुकरमहिंसा यकरकसादेहे नानाभयतो वा नानारोगतो वा नाना उपद्रवतो वा सबे आरकङ्गनन्तो येतेन सचवजेन सोतिते वोतु सर्वदा एतेन सचवजेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो येतेन सचवजेन होतु ते जयमङ्गलम् इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथे सतादेव मनुष्याणां बुद्धो भगवाते स्वाकातो भगवता धम्मो सान्दितिको अकालिको यहि पासिको पनायिको पाचतं वेदिताभो विन्योयते सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि तथा पुरुषपुद्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दाक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाते एतेन सचवजेन सोतिते वोतु सर्वदा एतेन सचवजेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवजेन होतु ते जयमङ्गलम् एवं मे सुतं एकं समयं भगवा सावतीयं विह
เนอานาทเปนเดกาสารามเมอัตโกอัญญตราเดวตาอภิกันตายรติยาอภิกันตวันนาเกวลกาปะเจตวนังอุปาเสตวาเยนะภะคะวะเตนุปสังกาเมอุปสังกาเมตวาภะคะวันตังอภิวาเทตวาเอกมันตังอัตตาเสเอกมันตังทิตาโคสะเดวตาภะคะวันตังกาตายาจบาเสบาหุเดวามนุสาจามังกลานิอาจินตยุมอาคังกมานาสุตานังบรหิมังกลมุตตมังอาเสวนาจบาลานังปันติตานันจะเสวนาปูจาจะปูจาเนยานังเยตังมังกลมุตตมังปฏิรูปเดสวาสุจาปุเปจากตปุญญาตาอัตตสัมมาปานิเตจาเอตังมังกลมุตตมังบาหุสัจจันจะสิปัญจวินัยโยจะสุเสขิโตสุภาสิตาจายาวาจาเยตังมังกลมุตตมังมาตาปิตุปาทานังพุทธดาราสสังฆโออนาคุลาจกัมมันตาเยตังมังกลมุตตมังดานันจะธัมมจริยาจะญาตกานันจะสังฆโออนวัจจานิกัมมานิเยตังมังกลมุตตมังอารติวิรติปาปะมัจจปานาจะสัยยโมอัปปมาโดจะธัมเมสุเยตังมังกลมุตตมังการโวจานิวาโตจะสันตุเตจะกตัญญูตากาเลนะธัมมสวนาเยตังมังกลมุตตมังขันติจะโสวะจะสดาสามนานันจะดัสสนังกาเลนะธัมมสกัจจาเยตังมังกลมุตตมังตาโพจะพรหมจริยัญจะอริยสัจจานาดัสสนังนิพพานสัจจิกิริยาจะเอตังมังกลมุตตมังพุทธัสสะโลกธัมเมหิตังยัสสนกัมปเตอโศกังเวราจังเขมังเอตังมังกลมุตตมังเอตาเดสานิกาตวานาสัพพะตามะปราจิตาสัพพะตโสติงกัจจันติตันเตสัมมังกลมุตตมังเตเยเตนะสัจวัจเจนะโสติเตโวตุสัพพท
ดาเยเดนะสัจวัจเจนะสัพพทุกขาสัพพพายาสัพพโรโกวินาศตุเยเตนะสัจวัจเจนะโหตุเตจายมังคลังการณียมาตกุสเลนะยันตังสันตังอังอภิสัมเมจาสักโกจุจาสุจุจาสุวัจโจจาสัมตุอนาติมาเนสันตุสักโกจาสุปโรจาอาปะเกโจจาสัลลาอุกาอุเดสันเดนตริโอทานิปะโกจาอาปะกาปุกุเลสุอานานุเกโดนาจักขุดังสัมมาจาเรกินเจเยนะเวนโยปะเรอุปวะดายงสุขิโนวะเขมิโนวันตุสัพเพสัตตาปวันตุสุขิตาตาเอเกจิปานบุตติตัสสาวะตาวะราวะอนวเสสะเดกาวะเยวะมันตาวะมัจจิมาราสกานุกตุลาตาวะเยวะเดตาเยจตุเรวะสันติอภิดุเรปุตตาวะสัมภเวสีวะสัพเพสัตตาภวันตุสุขิตาตานาปโรปารังนิโกเบตานาติมันเยตกาตจินังกันเจยาโรสนาปฏิกสัญญานาญามัญญาสดุขเมเจยามาตายตานิยัมพุตังอายุสาเยกพุทธมนุรักเกเอวัมปิสัพพพุเตสุมานะสังบาบะเออปริมาณังเมตัญจะสัพพโลกัสมิงมานะสังบาบะเออปริมาณังโอดังอโดจติริยัญจะอสัมบาดังอเวรังอสัพพตังตัญจารันเนสินโนวะสยานุวตัสสะวิกตเมโดเอตังสติงอาเดเตยะบรมเมตังวิหารังอิตมาโหเดเตนจานุปกัมมะศิลวะดัสเนนะสัมปันโนกาเมสุวินัยเกตังนัยจาตุกาปัสสยะปุนาเรเตเตเยเดนะสัจวัจเจนะโสติเตโหตุสัพพดาเยเตนะสัจวัจเจนะสัพพทุกขาสัพพพายาสัพพโรโกวินาศตุเอเตนะสัจวัจเจนะโหตุเตจายมังคลังดุขปัตตาจเนดุขาปายาปัตตาจเนปายาโสกปัตตาจเนโสกาวันตุสัพเพปิปานิโนเอตาวตาจัมเมหิ
सम्पदं पुण्यसम्पदं साबे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता साबे बुद्धा बलपत्ता पचेकानं च यं बलं रहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमाता देवानागमहेदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमाता देवानागमहेदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमाता देवानागमहेदिगा पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां शरन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। सदा पूजनीय भिक्खू संघाला प्रथमतः अभिवादन। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपण सर्वजण आजच्या या दिवशी आपल्या जीवनामध्ये पुण्यार्जन करण्यासाठी उपस्थित झालेला आहात। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणी नवीन भिक्खू निवास निर्माण केलेले आहे। त्या भिक्खू निवासाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण तथागतांचे अनुयायी म्हणून या ठिकाणी ज्या दानदात्यांनी दानकर्म केलेलं आहे, पुण्यकर्म केलेलं आहे, त्यांच्याही पुण्यकर्मामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊन दानदात्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आपल्याही जीवनामध्ये ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती दान देत असतो आणि आपण परिशुद्ध चित्ताने त्या दानाचं अनुमोदन करत असतो, तर तेव्हा आपल्याही जीवनामध्ये पुण्य संपादित होत असते। म्हणून आपल्याही जीवनामध्ये तशाच प्रकारचं पुण्यकर्म संपादित करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालेला आहात। पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी आपल्या सर्वांवरती अनुकंपा करून उपस्थित झालेला आहात। आपण संघवंदनेमध्ये ज्याप्रमाणे म्हणत असतो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो, अशा प्रकारच्या या अनुत्तर पुण्यक्षेत्र असलेल्या सदा पूजनीय भिक्खू संघाचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत केल्या जाणार आहे। औरंगाबादच्या जवळपास सर्वच ठिकाणाहून या ठिकाणी उपासक उपासिका उपस्थित झालेल्या आहेत। विशेष करून धम्मदीप बुद्ध विहार नंदनवन कॉलनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या उपासक उपासिका सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तेही आहेत। त्याचबरोबर औरंगाबादच्या सर्वच भागामधून या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात। सर्वप्रथम या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत केल्या जाणार आहे। भिक्खू संघाचं स्वागत करीत असताना
आपल्यापैकी काही जणांचं नाव प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतल्या जाणार आहे. सर्वांच्याच हातून स्वागत करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत केलं तर आपल्याला भिक्खू संघाची धम्मदेशना श्रवण करता येईल. म्हणून काहीच उपासक उपासिकांना या ठिकाणी समोर बोलवण्यात येणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी भिक्खू संघामधील ज्येष्ठ असे पूजनीय भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर यांनी अगदी लहानपणापासून ज्यावेळेस माझी 1998ला धम्मदीक्षा झालेली होती, श्रामणेर दीक्षा झालेली होती, तेव्हापासून आम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही 2003मध्ये औरंगाबाद शहरामध्ये कॉलेजमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलो होतो. आम्हाला इथे कुणाचीही ओळख नव्हती. तर तेव्हापासून भंतजींनी आम्हाला औरंगाबाद शहरामध्ये सांभाळलेले आहे. एक आमच्यामधील ज्येष्ठ भिक्खू जे सर्व भिक्खू संघाला सामावून घेतात, त्यांना अध्ययन क्षेत्रामध्ये चांगलं मार्गदर्शन करून भविष्यामध्ये चांगला भिक्खू घडवण्याचं जे काम करीत असतात, असे आमचे पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर यांचं स्वागत या ठिकाणी सर्वप्रथम होणार आहे. श्रद्धासंपन्न उपासक आयुष्यमान वसंतराव सातदिवे सर आणि विनीताताई सातदिवे आमच्या सर्व भिक्खू संघाच्या भगिनी आहेत. सर्व ठिकाणी अग्रेसर असतात. सातदिवे परिवारांना सूचना आहे की आपण समोर येऊन पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सातदिवे साहेब. सर्वांनी साधुकार द्यावा. साधू साधू साधू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो अनाथपिंडक जेतवन बुद्ध विहार, या बुद्ध विहाराचं रक्षण या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळांनी गेल्या 35 वर्षापासून केलेलं आहे. त्यामध्ये सर्व भिक्खू संघाच्या माता शांताबाई रत्नपारखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिला मंडळांनी 35 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये मोक्याची ही जागा त्यांनी या ठिकाणी अबाधित ठेवलेली आहे. मागच्या काही वर्षामध्ये अनेक लोकांच्या, स्थानिक लोकांच्या मनामध्ये आलं होतं की इथे विविध प्रकारचे कमर्शियल गाळे केले पाहिजे, एखाद्या बिल्डरला देऊन त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळून ही जागा काही प्रमाणामध्ये विकून आणि छोटंसं बुद्ध विहार या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे. परंतु त्या सर्व लोकांच्या त्या संकल्पनाला बाजूला सारून ही जागा ज्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे राखून ठेवलेली आहे, अबाधित ठेवलेली आहे, असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महिला मंडळाच्या सर्व उपासिकांना सूचना आहे की आपण समोर येऊन पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. लवकर या. आमचं हे महिला मंडळ म्हणजे कोणीही राजकीय नेतृत्व असो, स्थानिकचे काही लोकही असो, कितीही विरोधक असो, मुठभर महिला मंडळ आहे, परंतु ढीगभर माणसांना गाडून टाकणारं आहे. त्याच्यामुळे जरी संख्येने कमी असेल तरी त्यांच्यामध्ये मात्र श्रद्धाबळ एवढं आहे की ते जे आलेले होते त्या सर्वांना चारी मुंड्याचीत करून घरामध्ये शांतपणे बसवलेलं आहे. साधू साधू साधू. त्यानंतर पूजनीय भदंत बोधिरत्न यांचं स्वागत
आपल्या सर्वांनाच परिचित असलेले परिवहन क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ज्यांनी सेवा केलेली आहे असे श्रद्धासंपन्न उपासक अनिल कुमार बस्ते साहेब यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन पूजनीय भदंत बोधिरत्न थेरोर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पहले कामज्योति पंडित जी का स्वागत करेंगे. साधु साधु साधु. त्यानंतर नंदनवन कॉलनीमधून आलेल्या आयुष्यमती धम्मोपासिका चंद्रकलाई पवार यांना सुद्धा सूचना आहे, पवारांना सूचना आहे की समोर येऊन आपण पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. पवार परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांनाच आयुष्यमान श्रद्धासंपन्न उपासक डॉक्टर संजय पवार साहेब जे महानगरपालिकामध्ये लेखाधिकारी आहेत यांचा सर्वांनाच परिचय आहे. औरंगाबाद शहरामध्ये जिथे जिथे बुद्ध विहार होत असतील, धम्म कार्य होत असेल तर त्या त्या ठिकाणी सर्वत्र या परिवारांचा सहभाग असतो. आपण ज्यावेळेस शरणापूर या ठिकाणी जागा विकत घेण्याचा संकल्प केला होता, पवारही हे पूजनीय भदंत अत्तदीप यांचं स्वागत करतील. पवार साहेबांना जागा विकत घ्यायचं होतं असं सांगितलेलं होतं. त्यावेळेस आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते. जागा बघितली, साहेबांना ही जागा आवडली. नंतर जागा विकत घेण्याचा प्रश्न होता, तर त्या ठिकाणी आयुष्यमान धम्म उपासक संजय पवार साहेबांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा 5 लाख रुपये दिलेले होते. नंतर जागेवर परत 15 लाख रुपये त्यांनी ती जागा विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी दिली होती. त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या वर्षी आपण शरणापूर या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आपल्या सेंटरचा घेतलेला होता. त्या भूमिपूजन सेंटरचा जो मंडप होता, मंडप संपूर्ण वॉटरप्रूफ होता. मंडपामध्ये AC होती, फॅन होते, सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. त्या संपूर्ण मंडपाचा खर्च 15 ते 20 लाख रुपये डॉक्टर संजय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला होता. अशा प्रकारे संपूर्ण हा पवार परिवार आपल्या सर्व कार्यक्रमामध्येच नव्हे तर संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये जिथे जिथे धम्मकार्य होत असते तिथे तिथे सहभागी होत असतात. त्याही परिवाराबद्दल या ठिकाणी साधुवाद. त्यानंतर पूजनीय भदंत संघरत्न यांचं स्वागत आयुष्यमान धम्म उपासक संजय डोंगरे सर आणि त्याचबरोबर इंद्रकुमार जेवळीकर हे करतील अशी त्यांना सूचना आहे. दोघांनी सुद्धा समोर यायचं आहे आणि पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करावं. भिक्खू संघाचं दुसरं कट करा. संजय डोंगरे सर, इंद्रकुमार जेवळीकर सर, आपणही समोर यायचं आहे आणि पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. कैलाशनगर या ठिकाणाहून ज्या ठिकाणी मी जवळपास 10 वर्ष वास्तव्य केलं अशा कैलाशनगरच्याही महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कैलाशनगरमधून आलेल्या श्रद्धासंपन्न उपासिका मगरी आई यांनी सुद्धा समोर येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. श्रद्धासंपन्न उपासिका
प्राध्यापक मनोहर जमदाडे यांच्या मातोश्री जमदाडे आई यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. नंदनवन कॉलनी या ठिकाणाहून धम्मदेव बुद्ध विहारामधून उपासक संघही या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. उपासकांमध्ये धम्मदेव बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान सिरसाट सर व प्राचार्य नागटिळक सर यांना सूचना आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर जे नेहमी भिक्खू संघाच्या सान्निध्यामध्ये राहत असतात असे CP पाटील सर हे सुद्धा समोर येतील आणि भिक्खू संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आयुष्यमान धम्मोपासक इंजिनियर मोरे सर व पुष्पाताई मोरे हे दोघे सुद्धा समोर या ठिकाणी येऊन भिक्खू संघाचं स्वागत करतील. त्यानंतर राजेश नगरमधून आलेल्या धम्मोपासिका समता भोगे व स्पंदन भोगे ह्या दोघी सुद्धा समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचे या ठिकाणी स्वागत करतील. दैनिक सम्राटचे प्रतिनिधी धम्मोपासक नामदेव सावंत सर यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आयुष्यमती धम्मोपासिका सुरेखाताई उजगरे, सुजाता बागुल आणि त्याचबरोबर आयुष्यमती धम्मोपासिका रगडेताई व रगडे सर PSI हे दोघे सुद्धा समोर येऊन या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करतील. जे नेहमी भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहत असतात, अगदी तरुण वयामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्या उद्योगाच्या माध्यमातून आणि त्यामध्ये जो काही बेनिफिट होत असतं ते भिक्खू संघाला दान करत असतात, अर्पण करत असतात. आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात हे भिक्खू संघाच्या धम्मदेसनेने, आशीर्वाद गाथेने आणि परित्राण पाठाने करीत असतात. असे आमचे धम्मबंधू आयुष्यमान सिद्धार्थ पुंडे सर आणि वैशाली पुंडेताई या दोघांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर सुरडकर परिवार यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. सर्व धम्मोपासक उपासिका या ठिकाणी जर 2 ते 3 वर्षापूर्वी आपण बुद्ध विहाराची अवस्था बघितली असती तर वेगळ्या प्रकारची होती. सुरडकर परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांनी आपल्या नवीन अशा भिक्खू निवासासाठी त्यांच्या मुलीकडून दरवाजाचं दान दिलेलं होतं. असं सुरडकर परिवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर पूर्वी जी बुद्ध विहाराची अवस्था होती आणि महिला मंडळाच्या पुढाकारांनी आताची जी अवस्था आहे ही फार वाखाणण्याजोगी आहे. येथे जे काही विकासाचं काम होत आहे हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या एप्रिल महिन्यामध्ये मी असा संकल्प केला होता की या ठिकाणी आपल्याकडे नेहमीच विदेशामधून भंते लोक येत असतात, भिक्खू संघ येत असतो आणि आपल्या बुद्ध विहाराला भेट दिल्याच्या नंतर साधी टॉयलेटची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था नव्हती. जर पूर्वी बघितलं असेल तर आपल्याला येथे थोडाही वेळ उभं राहिला तर लगेचच मन भरून जात होतं. परंतु आता इथे सर्वजण आल्याच्या नंतर सर्वांच्या मनामध्ये प्रसन्न भाव उत्पन्न होत आहे.
ही आपली सर्वांचे दान दिल्यामुळे आपलं जे काही पुण्यकर्म आहे त्या पुण्याचं अनुमोदन इथे आल्याच्या नंतर सर्वजण करत असतात. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी या पुण्यकर्मामध्ये सहभागी झालेला आहात. भिक्खू संघाचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या दानामधूनच या वास्तूची निर्मिती झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दान देऊन सहभागी होऊन काया वाचा मनाने या बुद्धविहाराच्या निर्मितीसाठी भिक्खू संघाच्या भिक्खू संघाच्या निवासासाठी निर्माण करण्यासाठी आपण तन्मन धनाने जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल या ठिकाणी साधुवाद देण्यात येत आहे. या ठिकाणी पुरणताई ह्या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. त्यांनी सुद्धा समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. बुद्ध विहार हॅलो बुद्ध विहारामध्ये नेहमीच भिक्खू संघाच्या सेवेमध्ये जे अगदी लहान बालकाप्रमाणे भिक्खू संघाची या बुद्ध विहारामध्ये सेवा करतात असे आयुष्यमान धम्मोपासक गंगावणे साहेब यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांच्या दानामधूनच या भिक्खू संघाच्या वास्तूची निर्मिती झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी दान दिलेलं आहे काहींची नावे माझ्याकडे आहेत, काहींचे नाहीत. या ठिकाणी सुरुवातीला जे जुने भिक्खू निवास होतं त्यामध्ये ज्यांनी फरचीचं दान केलेलं होतं अशा साबळे ह्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. या नवीन भिक्खू संघाच्या निर्मितीसाठी आयुष्यमान अनिल कुमार बस्ते सर RTO यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर आयुष्यमती विनीताताई सातदिवे, वसंतराव सातदिवे परिवार हे प्रत्येक ठिकाणी धम्म कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्यांनीही या भिक्खू संघाच्या निवासाच्या निर्मितीसाठी 1 लाख रुपयाचं दान दिलेलं होतं. आयुष्यमान धम्मोपासक संजय डोंगरे सर यांनी 51,000 रुपये दान दिलेलं होतं. आयुष्यमान धम्मोपासिका कल्पना अवसरमलाई यांच्याकडून 20,000 रुपये दान आलेले होते. आयुष्यमती सुरेखा उजगरेताई 20,000, सुजाता बागुल 11,000, PT कांबळे सर 11,000, रंगडे सर PSI 20,000, प्राध्यापक GD पवार 11,000, उपासिका पुष्पाताई मोरे व आयुष्यमान उपासक इंजिनियर मोरे सर यांच्याकडून 11,000, समता भोगे यांच्याकडनं 21,000, सुरडकर परिवाराकडनं या ठिकाणी भिक्खू निवासासाठी दरवाजांचं दान आलेलं होतं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महिला मंडळातर्फे प्रत्येक उपासिकांनी आपापल्या तर्फे या ठिकाणी 5-5 सिमेंट बॅग या भिक्खू संघाच्या या भिक्खू निवासाच्या निर्मितीसाठी दिलेले होते. आणि बरेचसे काही असे उपासक आहेत की ज्यांचं नाव माझ्याकडे नाही परंतु त्यांनीही या ठिकाणी दान दिलेलं होतं. आयुष्यमान धम्म उपासक ॲडव्होकेट बोधळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी सुद्धा समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. अशा प्रकारे या भिक्खू निवासाच्या निर्मितीमध्ये सर्वांचं योगदान आहे. मी एकाकडे हे भिक्खू निवासाच्या निर्मितीच्या दान मागण्यासाठी गेलेलो नव्हतं. विनीताताई इथे होते, त्यांनाही माहिती आहे. सर्वजण इथे आपल्याला भिक्खू निवास निर्माण करायचा आहे असा मॅसेज टाकला होता. आम्हाला वाटलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशी 50-60 हजार रुपये दान होतील, परंतु त्या एका मॅसेजवरती इथे सर्वजण आलेले होते. त्यात पहिल्याच एका दिवशी जवळपास 2.5 लाख रुपयाचं दान झालेलं होतं. त्याच्यानंतरही जेव्हा कामाची सुरुवात झालेली होती, मी श्रीलंकेला गेलेलो होतो. ताईंनी सर्वात प्रथम इथे विनीताताईंनी
आणि वसंतराव सातदिवे साहेबांनी या ठिकाणी चेक आणून दिला. त्याच्या अगोदर बस्ते सरांनी दिलेला होता, संजय डोंगरे सरांनी दिलेला होता. कामाची सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं की टॉयलेट बाथरूम आणि एक रूम बांधायची. नंतर असा विचार आला की आपल्याकडे नेहमीच भंतेजी येत असतात, प्रत्येक वेळेस विहारामध्ये कुठे झोपवायचं, मग त्यांच्यासाठी काहीतरी चांगली सुविधा निर्माण करावी. मग पुढे संकल्प केला की अजून एक भिक्खू निवास निर्माण करावा. एक रूम निर्मिती केल्याच्या नंतर परत वाटलं की प्रत्येक वेळेस आपण उपासक उपासिकांनाच भोजनदान सांगण्यापेक्षा आपल्याकडे जे काही भिक्षू भिक्षुणी येत असतात तर ते आपल्याकडलं काही जेवतही नाहीत, म्हणून किचनचीही व्यवस्था या ठिकाणी व्हावी म्हणून किचनही केलं. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे 5 ते 6 भिक्खू हे नेहमीसाठी राहत असतात. आपण जे दान दिलेलं आहे, कारण सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की हे जे काही आपण निर्माण करत आहे हे तात्पुरता निवारा आहे, 2 ते 3 वर्षापर्यंत आहे. परत वाटले की आपण उपासकांचं दान हे 2 ते 3 वर्षासाठी व्यर्थ तर घालवत नाही ना, कारण नंतर आपल्याला सर्वच डिमॉलिश करून नव्याने बांधायचं आहे. परंतु आपण दिलेलं जे दान आहे ते सत्कर्मी याच्यासाठी लागणार आहे की या ठिकाणी जे काही भिक्खू भिक्खुनी या ठिकाणी येऊन आपण दिलेल्या दानामधून निर्माण केलेल्या या भिक्खू निवासामध्ये बुद्ध विहारामध्ये राहणार आहेत, निश्चितच ते आपल्याप्रती कृतज्ञ भाव बाळगणार आहेत. म्हणून आपण जे काही दिलेलं दान आहे हे सत्कारीच लागणार आहे. म्हणून आपण दिलेल्या दानाचं अनुमोदन आपल्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या सर्वांच्यासाठी दानानुमोदन करण्यासाठी, आपण दिलेल्या दानाचं या ठिकाणी पुण्यानुमोदन करण्यासाठी या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. या ठिकाणी अजून अर्ध्या तासापर्यंत भिक्खू संघाची धम्मदेसना होईल. त्यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी भोजनदान दिला जाईल. सर्वप्रथम पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असतात, कुशीनगर या ठिकाणी पूजनीय भदंत ज्ञानेश्वर महास्थवीर पूजनीय भदंत ज्ञानेश्वर महास्थवीर यांचे ते अग्रगण्य शिष्य आहेत. भंतजींनी पालियन बुद्धिझममध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून डॉक्टरेट प्राप्त केलेली आहे. भंतेंची PhD पूर्ण झालेली आहे. बौद्ध धम्मामध्ये चांगल्या प्रकारे त्रिपिटकावरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि कर्मसिद्धांतावरती त्यांचा शोधप्रबंध प्रकाशित झालेला आहे. अशा प्रकारचे विद्वान बुद्धाज टीचिंग या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भदंत इंदवंसजी महास्थवीर यांचं या ठिकाणी धम्मदेसना होणार आहे. तत्पूर्वी पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर M सत्यपालजी महास्थवीर यांनी गेल्या 1 वर्षापासून बुद्ध संदेश हे मासिक सुरुवात केलेलं आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्याचं प्रकाशन होत असते. भंतेंच्या या मासिकाचं या ठिकाणी प्रकाशन केला जाणार आहे. ज्यांना मासिक पाहिजे असतील त्यांनी भंतेंची संपर्क साधावा. त्याचबरोबर ज्यांना भंतेंच्या बुद्ध संदेश या मासिकाचं सभासदत्व घ्यायचं असेल त्यांनी भंतेजीकडे 350 रुपये देऊन वार्षिक सभासद व्हायचं आहे. आपल्याला पोस्टांनी आपल्या घरी घरपोच मासिक प्रत्येक महिन्याला मिळत राहतील. पूजनीय भदंत डॉक्टर M सत्यपालजी महास्थवीर यांच्या बुद्ध संदेश या मासिकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. विजय हो एक फोटो साधु 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 साधु.
गोदरेज सर आले नंतर नंतर 15 मिनिट. पूजनीय भदंत इंदमंसजी महास्तवी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांना धम्मदेशना देऊन उपकृत करावे. उपासक उपासिकाएं सब लोग एक बार हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. अभितरेथ कल्याणे पापाचित्तं निवारये दन्दं हि करोतु पुण्यं पापस्मिन् रमति मनो सबपापसकरणं कुशलसौपसम्पदा सचितपरियोदपनं ये तं बुद्धानशासनं. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में उपस्थित पूजनीय प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो बंते जी, पूजनीय भिक्षु संघ श्रामनिर्गण और श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं अभितरेथ कल्याणे. अगर जीवन में अच्छा करने को मिला, पुण्य करने को मिला तो तुरंत करना चाहिए. ऐसा नहीं होना चाहिए कि पुण्य कार्य में सहभागी हो रहे और दूसरे दूसरे काम ही चल रहा है. धम्म देशना सुनने को बैठे और मोबाइल पे लगे हैं. धम्म देशना के लिए बैठे और इधर उधर गप्पे मार के बैठे हैं या अपना ही हिसाब किताब लगा के बैठे हैं. ऐसा बिल्कुल नहीं होना चाहिए. तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करने का मौका मिले, धम्म करने का मौका मिले तो वो तुरंत करना चाहिए. अभितरेथ तत्काल करना चाहिए. अगर मन को थोड़ा भी ढिला दिया ना, मन में कब पाप चित्त घर करेगा पता ही नहीं चलेगा. मन में जो पुण्य कार्य करने का मनसा है कब खत्म कर देगा पता ही नहीं चलता. आप लोगों ने कभी महसूस किया है? कभी कभी ऐसे पुण्य कार्य में आने के बाद लगता है सब लोग दान दे रहा है, मैं भी दान दूं, मैं भी दान दूं. तुरंत वो मन में आता है और आने के बाद अपनी क्षमता होने के बाद भी नहीं 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 अतन को नंतर करो यार, अभी नहीं बाद में करो और भयंकर करो. ऐसा करेंगे तो थोड़ी देर में वो पुण्य करने का मन कहाँ खत्म हो गया. जाओ जाने दो, अभी नहीं कर पाएंगे. इसलिए तथागत बुद्ध कहते हैं हम लोगों को जान के ही, हमारे मन को जान के ही तथागत बुद्ध कहते हैं अभितरेथ कल्याण. तुरंत करो, तत्काल करो. पुण्य करने का मौका मिले तो तुरंत करना चाहिए. बाद में करेंगे तो वो पुण्य करने का मौका गवा बैठोगे. ये मन में वो पुण्य चेतना नहीं रहता. ये जो जीवन है किच्छु मनुष्य पति लाभो, ये दुर्लभ जीवन है.
जितने भी प्राणी हैं सारे प्राणियों में सर्वश्रेष्ठ है, और इसके बावजूद भी ये शरीर को कभी देखा क्या? देखते हैं ना, अरे वाह कितना सुंदर है, कितना खूबसूरत है, अंदर दुर्गंध ही दुर्गंध से भरा हुआ है, मल मूत्र दौड़ रहा है। और ऐसे शरीर भी स्थिर नहीं है, नित्य नहीं है। ये शरीर भी छिन्न भंगुर है, अनेक रोगों से भर पड़ा है, और वो भी नित्य नहीं, ध्रुव नहीं, शाश्वत नहीं, अजर नहीं, अमर नहीं, कब कहाँ कब कैसे खत्म होगा पता ही नहीं चलता। इसलिए ऐसे शरीर लेके आए हैं, पर इतना दुर्लभ जीवन है। अगर ये जीवन को सफल सार्थक बनाना है तो तत्काल हमें पुण्य करना चाहिए। पुण्य करने का मन हो तो तुरंत करना चाहिए, बाद में ऐसा बिल्कुल नहीं सोचना चाहिए। 2-4 दिन पहले बुखार से ये से बहुत तकलीफ जैसा हो रहा था, फिर भी जहाँ जहाँ पुण्य कार्य करने का वो जगह होता है ना, वहाँ अपने आप को कभी बीमार जैसा महसूस नहीं होता। कितने भी बीमारी में प्रवचन दो तो बहुत नॉर्मल रहता है। और यहाँ अपने उपासक उपासिका है, भंते जी नाटक ही करता है, हाँ इतना अच्छा खासा तो है ही, पर हमें ऐसा बीमार जैसा होता है बोलते हैं। हाँ, कल भी अभी जन्मदिन के उपलक्ष्य में ऑनलाइन महापरित्राण पाठ और दिन भर ऑनलाइन धम्म परिसर लिया। इतने तकलीफ है, इतने बीमार है, भंते जी अभी क्यों करना, इतना भार क्यों लेना? पर जब तक प्रोग्राम होता रहा एकदम फिट एंड फाइन, कुछ भी नहीं हुआ, बहुत ही अच्छा। हाँ, होने के बाद बहुत सर दर्द बुखार का टैबलेट लेना पड़ा, वो अलग बात है। हाँ, पर तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करने का माहौल बनाओ। हाँ, कभी हम पुण्य करेंगे दूसरों को माहौल बनेगा, कभी दूसरे पुण्य करेंगे हमें पुण्य करने का माहौल बन जाएगा। वो पुण्य करने का माहौल बनाओ, और जब वो माहौल मिले, जब वो मौका मिले, तब चुकना नहीं है, पुण्य करना ही है। हाँ, वो पुण्य तथागत बुद्ध भी कहते हैं पुण्यं चे पुरुषो कैरा थे तंग पुनः पुनः, पुण्य करना चाहिए और बार बार पुण्य करना चाहिए। तथागत बुद्ध कहते हैं जीवन में जो पुण्य करता है, धम्म करता है, उसको गारंटी सुख मिलता है, शांति मिलता है, वो भी क्षणिक नहीं। थोड़ा सा लोगों ने वाह वाह किया, अरे वाह मेरा प्रशंसा कर रहा है, अच्छा लगा, पर वो थोड़ी देर के लिए। पर तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करने से उच्च तरह के महान सुख मिलता है। वो सुख अभी भी हमें सुख शांति दे रहा है, बीच में भी सुख शांति दे रहा है, अंत में भी कभी भी याद करो अरे मैंने ऐसा पुण्य कार्य किया, सुख शांति से भरेगा। मतलब शारीरिक रूप से, मानसिक रूप से प्रीति उत्पन्न होगा, पुण्य का तरंग प्रवाहित होगा। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करो और तुरंत करो, बाद में करेंगे कहते रहेंगे तो वो पुण्य करने का मौका भी गवा बैठोगे। आज का माहौल है अनाथ पिंडिक जैतवन बुद्ध विहार में नया भिक्षु निवास निर्माण हुआ। उस उपलक्ष्य में पूजनीय भिक्षु संघ को आमंत्रण करते हुए संगदान कार्य हो रहा है। अभी ये जो भिक्षु निवास बना, ये बिहार बना, ऐसे ही चुटकी में बना क्या? ऐसे ही एक ही दिन में बना क्या? नहीं। और एक ही ने बनाया क्या? नहीं। कितने सारे लोगों ने दान दिया है। और यकीन मानिए जिसने ये पुण्य कार्य में सहभागी हुआ बहुत बड़ा पुण्य किया, बहुत बड़ा धम्म किया। अब किस माने में बहुत बड़ा धम्म है? तथागत बुद्ध कहते हैं पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। हम शरीर से, वाणी से, मन से जो पुण्य करते हैं उसे कुशल पुण्य कहते हैं। हाँ, या दान दो, वात्सल्य पालन करो, या ध्यान भावना करो, ये पुण्य कार्य है, इसे कुशल कर्म कहते हैं। पर तथागत बुद्ध ऐसे पुण्य कार्य भी बताते हैं जिसे महाकुशल कहते हैं।
मतलब ऐसे पुण्य कार्य जो एक बार करने के बाद पुण्य मिलता है, उसके बाद भी बार बार पुण्य मिलता है, उसे महाकुशल कहते हैं। जैसे हमने बैंक में 1 लाख रुपए फिक्स डिपॉजिट डाला, तो उसके महीने महीने में 1000 रुपया आता रहेगा ना, वो जिंदगी भर आप खर्चा करेंगे ना तो भी वो लाख रुपया खर्चा नहीं होगा, वो वैसे के वैसा ही रहेगा, वो इंटरेस्ट देता रहेगा जब तक वो पैसा है तब तक। वैसे ही महाकुशल भी ऐसे पुण्य है कि बारंबार उसका पुण्य मिलता रहता है। तो तथागत बुद्ध ऐसे महाकुशल का उपदेश 8 प्रकार के हैं, ऐसा कहते हैं। जैसे बिहार दान देना, यह महाकुशल है। महाकुशल इसलिए कि बिहार दान देते ही उसका पुण्य मिल गया, और वो बिहार में हमेशा पुण्य कार्य होता रहता है, इसलिए जब भी वहाँ पुण्य कार्य होता रहेगा, वो दान देने वाले, बिहार दान देने वाले को वो पुण्य का शेयर मिलता रहेगा, अंश मिलता रहेगा, इसलिए वो महाकुशल। हम रहे या ना रहे, वो पुण्य मिलता रहेगा। बिहार के लिए जमीन दान देना, ये भी महाकुशल है। बिहार के लिए बुद्ध मूर्ति दान देना, ये भी महाकुशल है। बिहार के लिए या अच्छे जगह पे शौचालय दान देना, ये भी महाकुशल है। वर्षावास के बाद कठिन चिबर दान देते हैं ना, वो कठिन चिबर दान देना, वो भी महाकुशल है। भिक्षु संघ जमा हुआ तो अस्त्र परिष्कार दान देते। अस्त्र परिष्कार बोले तो ये अलग 8 प्रकार के वस्तु नहीं, ये चीबर, उत्तरासन, काय बंधन, अंतर्वासक, भिक्षा पात्र, ये खूर, और ये पानी छानने वाला, और ये भिक्षा पात्र, ऐसे 8 वस्तु है, उसे अस्त्र परिष्कार कहते हैं। वो दान देना भी महाकुशल है। उसी तरह संग दान देना, 4 या 4 से ज्यादा उपसंपदा प्राप्त भिक्षु जमा होता है तो वो संग दान होता है, तो वो संग दान देना भी महाकुशल है। और ये तम्म दान देना भी महाकुशल है। तम्म की बातें लोगों को बताना, ताकि उसका पूरा जीवन धम्ममय हो सकता है, पूरा जीवन अकुशल से दूर रह के कुशल कार्य में आगे बढ़ सकता है। ऐसे तम्म दान देना, ये भी महाकुशल है। तो ऐसे महाकुशल जीवन में करना चाहिए, करने की कैपेसिटी बनाना चाहिए। अगर बिहार दान देने की कैपेसिटी नहीं है तो वो कैपेसिटी बने, उस तरह से मेहनत करना है, परिश्रम करना है। या बिहार के लिए जमीन दान देना, या बुद्ध मूर्ति दान देना, अस्त्र परिष्कार दान देना, कठिन चिबर दान देना, कोई भी महाकुशल इतना दुर्लभ जीवन में होना चाहिए। और ये पुण्य भी तुरंत करना चाहिए, बाद में बोलेंगे तो वो पुण्य करने का मौका भी गवा बैठेंगे। तथागत बुद्ध के समय में तथागत भगवान बुद्ध धम्म देशना दे रहा था, तो वहाँ चूल सातक नामक एक ब्राह्मण भी धम्म देशना सुन रहा था। और धम्म देशना सुनते सुनते उसको भी दान देने का मन हुआ, पर दान दूं तो क्या दूं, इतना दरिद्र, इतना गरीब कुछ भी नहीं है, क्या दान दूं। फिर लगा अपने पास एक चादर है, ओढ़ने की चादर, चलो यही दान देते। फिर बाद में वो सोचते, अरे हमारे पास तो एक ही चादर है, और एक ही चादर होने की वजह से घर से बाहर एक जन निकला तो एक जन घर में, मैं निकला तो मेरी बीवी घर में, मेरी बीवी घर से बाहर निकला तो मैं अंदर ही, मतलब चादर के बिना बाहर नहीं जा सकता, और एक ही चादर है, कैसे दान दूं। फिर धम्म देशना सुनते सुनते फिर विचार आते, नहीं दान तो देना चाहिए, पहले दान नहीं दिया था इसलिए इतना दरिद्र हो गया, अभी दान नहीं देंगे तो आगे जाके भी ऐसे ही दरिद्र दुखी होगा, दान तो देना ही है। फिर सोचते हैं नहीं एक ही तो चादर है, कैसे दान दूं। ऐसा सोचते रात का प्रथम प्रहर बीत गया। द्वितीय प्रहर में भी भगवान बुद्ध का उपदेश सुन के फिर लगा, अरे दुख होगा तो होगा, पर भगवान बुद्ध को दान दिया तो कितना पुण्य होगा, मैं तो दान ही दूंगा। फिर सोचते हैं मेरी बीवी से पूछा भी नहीं, अकेले कैसे दान दूं, नहीं ये ठीक नहीं है, दूं ना दूं, दे ही नहीं पाया। दान देना आसान है क्या? बुद्ध कहते हैं दानंच युद्धंच समान माओ, दान देना और लड़ाई में युद्ध जितना समान है, आसान नहीं है।
युद्ध में सैनिकों से जीतना और दान में अपने लोभ को जीत के दान देना आसान नहीं है। हाँ, तो दान दूं ना दूं ऐसे में द्वितीय प्रहर भी बीत गया। रात्रि का तृतीय प्रहर या सुबह के समय में धम्म देशना सुनते सुनते उसको ऐसा लगा पहले दान नहीं दिया, अभी इतना दरिद्र दुखी, अभी भी नहीं देंगे तो बाद में भी दुखी दरिद्र होगा, कैसे भी हो दान तो दूंगा ही। उसने चादर निकाला, भगवान बुद्ध के सामने गया, दान दिया। इतना प्रसन्न हुआ कि मैं जीत गया, मैं जीत गया, मैं जीत गया। वहाँ कौशल देश के राजा बाहर प्रत्यंत गांव से वहीं आया हुआ था, जीत गया सुन के राजा भी डर गया, इसने मेरे राज्य तो नहीं जीता। तुरंत सैनिकों को जाओ दरबार में यहाँ वहाँ देखो, और खुद भी जाके पूछते हैं क्या जीत लिया, क्यों इतना चिल्ला रहे। वो कहते हैं रात भर से चल रहा था, दान दूं ना दूं, दूं ना दूं, मैंने एक ही चादर था, दान दे दिया, मैं जीत लिया। अच्छा ऐसी बात है क्या। राजा संतुष्ट हुआ और उसको लगा जिसके पास एक ही चादर है वो भी इतना मेहनत करके दान दे रहे, ऐसे लोगों का हमें भी उपकार करना चाहिए। तुरंत उसने 2 चादर दे दिया राजा ने उसको इतना प्रसन्न हो रहा था दान देने में, वो 2 चादर मिलते ही भगवान बुद्ध को दान दिया। राजा ने लगा 2 चादर मिला, दान दिया, चलो 4 चादर दे दो, वो भी तुरंत दान दे दिया। 8 दे दो, वो भी दान दे दिया। 16 दे दो, 16 भी दान दिया। फिर 32 दे दिया। फिर वो ब्राह्मण को होश आया, अरे राजा ने जो दे रहे मैं दान दे रहा हूं, ऐसा नहीं करना, चलो 2 चादर रखते बाकी दान देते करके 2 चादर रख लिया। 30 के 30 चादर दान दिया। और बाद में राजा बहुत प्रसन्न होके अच्छा खासा वो चादर भी भगवान बुद्ध आने की जगह पे ऐसा बहुत अच्छा करके रखा था, तो बहुत प्रसन्न होके राजा ने हर चीज 4 प्रकार के दान दिया। 4 गांव, 4000 स्वर्ण असरफी, 4 घोड़ा, 4 हाथी, हाँ ऐसे हर चीज 4 प्रकार का दिया। और भिक्षु संघ में भिक्षु लोग बात कर रहे थे कि ऐसे ब्राह्मण ने, एक साधक ब्राह्मण ने ऐसे दान दिया, उसको ऐसे ऐसे तत्काल परिणाम मिला। तो तथागत बुद्ध कहते हैं पुण्य तुरंत करना चाहिए, देर नहीं करना चाहिए। अगर वो ब्राह्मण रात के प्रथम प्रहर में जैसे ही इच्छा हुआ तब दान देते ना, हर चीज 16 प्रकार का मिलता था। 16 गांव, 16,000 स्वर्णाक्षर पे, 16 हाथी, 16 घोड़ा ऐसा मिलता था, पर दान नहीं दिया। रात्रि के द्वितीय प्रहर में भी दान देता तो 8 मतलब मिलता था, मगर रात्रि के तृतीय प्रहर में सुबह दान दिया, इसलिए 4 ही मिला। हाँ, इसलिए तथागत बुद्ध कहते हैं अभी तरेत कल्याणे, पुण्य करने का मन हो तो तुरंत करना चाहिए, बाद में करके नहीं बैठना चाहिए। इतना दुर्लभ जीवन है, इतना अमूल्य जीवन है, प्राणी मध्य में सर्वश्रेष्ठ ये जीवन मिला है। ये जीवन को अच्छे से अच्छे पुण्य कार्य करना है, बुरे अकुशल पाप से दूर होना है। पर एक बात तो सही है, एक बात तो सत्य है, बच्चे से लेके जवान वृद्ध सबको पता है पाप नहीं करना, पाप नहीं करना, धम्म करना है, धम्म करना है, सबको पता है। इसके बावजूद भी धम्म करना आसान नहीं है, इसके बावजूद भी पाप से दूर रहना आसान नहीं है। इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना सर्वश्रेष्ठ जीवन मिला है, इसके बावजूद भी पाप से दूर रहना आसान नहीं है, पुण्य कार्य में आगे बढ़ना आसान नहीं है। ये जीवन आज है कल नहीं है, हर किसी को जो जो जन्म हुआ है उसको मरना है, जो जो उत्पत्ति हुआ है उसको विनाश होना है। ये सत्य जानने के बावजूद भी पाप से दूर रहना आसान नहीं है, पुण्य कार्य में आगे बढ़ना आसान नहीं है। इसलिए उपासक उपासिकाएं बचपन से गलत अकुशल पाप करते करते इतना आदत बना दिया कि पाप किए बिना हमें अच्छा ही नहीं लगता, पाप से हमें दुख अशांति मिलेगा। पुण्य कार्य करने की आदत नहीं है, इसलिए पुण्य कार्य हम नहीं कर सकता। पर अभी जान लिया ना पुण्य करने में अच्छा होगा, भला होगा, सुख होगा, शांति होगा, इसलिए इतना पुण्य करो, इतना पुण्य करो कि ये हमारी आदत बन जाए। ऐसी आदत बन जाए हम चाहे न चाहे वो पुण्य कार्य होता रहे, होता रहे, होता रहे।
यही कामना करते हैं। इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना सर्वश्रेष्ठ जीवन मिला है, जीवन में ढेर सारा पुण्य धर्म करते आगे बढ़ सके, जीवन में खूब सारा पुण्य धर्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त, सभी दुखों से अलग निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगला। साधु साधु साधु। गुरुजींना साधवार चांगल्या पद्धतीने भक्तांनी या ठिकाणी धम्मदेशना दिलेली आहे। आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करताना कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता आपल्या चित्तामध्ये कुशल उत्पन्न होतो, तात्काळ त्या क्षणी आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टीचा अंमल केला पाहिजे, अन्यथा आपल्या चित्तामधून कुशल प्रवृत्ती निघून जाते। हे तथागतांचं बुद्ध वचन भक्तांनी या ठिकाणी आपल्या प्रती अनुमोदित केलेलं आहे। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।